जय वज्जी, एकतेची शक्ती। प्राचीन काळी भारतात वज्जी नावाचे एक छोटे पण अतिशय सामर्थ्यशाली प्रजासत्ताक राज्य होते। त्याच वेळी मगधचा राजा अजातशत्रू याला आपले साम्राज्य वाढवायचे होते। त्याला वज्जींवर आक्रमण करून त्यांचे राज्य जिंकायचे होते। अजातशत्रूने आपला चतुर्मंत्री वस्सकार याला भगवान बुद्धांकडे पाठवले। त्याला जाणून घ्यायचे होते की वज्जींना हरवण्याचा मार्ग काय। जेव्हा वस्सकार भगवान बुद्धांकडे पोहोचला तेव्हा बुद्धांनी त्याला थेट उत्तर न देता आपला प्रिय शिष्य आनंदाला विचारले, आनंदा, तुला काय वाटते, वज्जी लोक अजूनही त्या 7 नियमांचे, अपरिहार्य धम्मांचे पालन करतात का? आनंद म्हणाला, हो भगवंत, ते अजूनही तसेच वागतात। तेव्हा बुद्धांनी वस्सकारला सांगितले, जोपर्यंत वज्जी लोक एकत्र जमतात, एकजुटीने निर्णय घेतात, आपल्या स्त्रियांचा आणि वृद्धांचा सन्मान करतात आणि आपल्या जुन्या नीतिमूल्यांचे रक्षण करतात, तोपर्यंत त्यांना युद्धात हरवणे कोणत्याही राजाला अशक्य आहे। गोष्टीचा सारांश वस्सकार परतला आणि त्याने अजातशत्रूला सांगितले की जोपर्यंत वज्जींमध्ये ही एकता आणि नैतिकता आहे तोपर्यंत आपण शस्त्राने त्यांना जिंकू शकत नाही। वज्जींच्या विनाशासाठी अजातशत्रूला शेवटी कपटाचा, फोडाफोडीचा वापर करावा लागला, कारण जोपर्यंत ते या 7 तत्वांनी जोडलेले होते तोपर्यंत जगातील मोठी सैन्यशक्तीही त्यांना नमवू शकली नाही। तात्पर्य, बाह्य शत्रूपेक्षा आपली आंतरिक एकता आणि चारित्र्य हेच आपले सर्वात मोठे संरक्षण असते।